गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्याबाबत तक्रारी महानगरपालिकेकडे वारंवार प्राप्त होत आहेत. वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होऊन गर्दीच्या ठिकाणी अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अतिक्रमणाचा प्रश्न आडणीवर आलाय तर रस्त्याच्या दुतर्फा फळेवाले फेरीवाल्याने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होऊ लागलाय. अतिक्रमणवाल्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा अतिक्रमण काढले जात नाहीये. त्यामुळे कोल्हापूर नाक्यापासून शाहू पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जनता बँक चौक, गांधी पुतळा, राजवाडा चौक व शॉपिंग सेंटर येथे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत पोलीस विभागाकडून आवश्यक बंदोबस्त उपलब्ध करून घेऊन शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर व रस्त्यालगतच्या फुटपाथवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सदर मोहिमेदरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून विनापरवाना विक्री करणारे फेरीवाले, हातगाडीधारक तसेच इतर विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात येईल व त्यांचा माल जप्त करण्यात येऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच हातगाडीधारकांनी फिरून व्यवसाय करण्याचे असल्याने मोहिमेदरम्यान रस्त्यावर बेवारस उभ्या आढळणाऱ्या हातगाड्या जप्त करण्यात येतील. सदर कारवाई दरम्यान होणाऱ्या नुकसानीस संबंधित फेरीवाले, हातगाडीधारक, विक्रेते जबाबदार राहतील. तरी इचलकरंजी शहरातील सर्व फेरीवाले, हातगाडीधारक आणि रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते यांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही रस्त्यावर अतिक्रमण करू नये. रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यास संबंधित फेरीवाले, हातगाडीधारक, विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे इचलकरंजी स्वच्छ सुंदर दिसणार का? अतिक्रमण विभाग नुसता दिखावा करणार का गरीब लोकांवरच कारवाई होणार? मोठ्या धनदांडग्यांवर कारवाई करणार का नाही, असा सवाल सध्या निर्माण झालाय. तर अतिक्रमण पथकाने नियमित कारवाई करावी अशी मागणी वाहनधारक व फेरीवाल्यांकडून होऊ लागली आहे.